विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बघता बघता 2 वर्ष निघून गेली, मग 45 दिवस सुद्धा असेच निघून जातील. या 45 दिवसात लाईफ बदलायचं आहे आपल्याला. पण बोर्डची एक्झाम आणि सीईटी एक्झाम मध्ये खूप फरक आहे. सुरुवातीला माझी ओळख करून देतो. खूप अंडररेटेड चॅनल आहे आपलं. मी तुम्हाला सांगतो, 2020 पासून आपण YouTubeवर आहोत. ओके, 2 लाख सबस्क्रायबर आहेत, पण लाईव्ह घेत नाही. ओके, टाईमपास करता येत नाही, जरा दंगामस्ती करता येत नाही. त्याच्यामुळं सबस्क्रायबर काउंट हळू-हळू वाढतोय. पण तुमच्यासारखी चांगली मुलं आहेत. तुमच्यासारख्या चांगल्या मुलांसाठी चॅनल आपलं कायम सुरू राहणार आहे. मग या व्हिडिओमध्ये मी नक्की काय सांगणार आहे तुम्हाला? भरपूर गोष्टी सांगणार आहे. नीट लक्ष द्या. आणि पहिला प्रश्न तुम्हाला पडला असेल, कदाचित नवीन मुलं आहेत ना, की सर मॅथ्स पण शिकवतायत, फिजिक्स पण शिकवतायत, केमिस्ट्री पण शिकवतायत, सगळं शिकवतायत कसं? तर मी एकटा नाही, माझा मुलगा सुद्धा आमच्या ऑफलाईन क्लासमध्ये फिजिक्स पण शिकवतो, केमिस्ट्री, मॅथ्स पण का सांगतो. बाळांनो, एवढं तर मान्य कराल, की ही जी इंडस्ट्री झालेली आहे, इंडस्ट्री म्हणूया आपण, कोचिंग इंडस्ट्री. आता ते शोभित भैय्या, आणखीन कुठले भैय्या, प्रशांत भैय्या, कोचिंग माफिया म्हणतात या इंडस्ट्रीला, लक्षात घ्या. मला तो विषय वाढवायचा नाहीये. मुद्दा असा आहे, मी 25 सालापूर्वी 10th ची बॅच आमची सुरू झाली. एक्स्ट्राऑर्डिनरी बॅच. ओके. आणि 10वी ची परीक्षा झाल्यानंतर ते म्हणले, "सर नाही 11वी पण तुम्हीच घ्यायचं." हे वाक्य ऐकल्या-ऐकल्या मला घाम फुटला होता. होय, घामच फुटला होता. कारण मला स्वतःला 11वीत अपयश आलं होतं बाळांनो. खूप मी डिप्रेशनमध्ये होतो. खूप तणावात होतो. मी मोठी अकॅडमी जॉइन केली होती. जशी कोचिंग माफिया असतात तशी म्हणूया आपण. ग्रेट क्लास म्हणूया आपण. शेकडो मुलं. पण मी तुम्हाला सांगतो, या शेकडो मुलांच्या क्लासमध्ये पर्सनल अटेन्शन राहतच नाही. मग ठीक आहे, माझ्याकडे किती मुलं होती रे? 13 मुलं होती. ती मुलं म्हणली, "सर नाही तुम्हीच घ्यायचं 11th स्टँडर्ड." मग फॅकल्टीचं पेमेंट ऐकून चक्कर आली होती मला, लक्षात घ्या. हो, आज पण तसंच आहे. फॅकल्टीचं पेमेंट म्हणजे विचार करू नका. मग सुरुवातीचा स्ट्रगल सगळा मी एकट्यानं केलाय. रात्रंदिवस जागून मी अभ्यास केलाय, मुलांना शिकवलंय आणि आश्चर्य तुम्हाला वाटेल, आमचा पहिल्याच बॅचमधला स्टुडंट परेश सागवेकर. परिस्थिती नव्हती आमची. माझीही नव्हती, माझ्या मुलांची पण नव्हती, की फॅकल्टीज. आता माझ्याकडे आहेत, भरपूर फॅकल्टीज आहेत, पण त्या काळात नव्हती. मग सगळं एकत्र परेश आमच्यावर अभ्यास. परेश एकटा नाही. माझ्याकडे कोते आडनावाचा मुलगा होता. ठीक आहे. बघा, आणि त्याची आई म्हणजे आमच्या कोते मॅडम वायसीमध्ये केमिस्ट्री शिकवायच्या आणि तो मुलगा माझ्याकडे होता क्लासला. मग केमिस्ट्रीच्या मॅडमकडून मी शिकलोय आणि मग मी मुलांना शिकवलंय. म्हणजे मी खूप, आणि अजून पण पहाटे 6:30 ला जोशी सरांचं लेक्चर सुरू होतंय. ओके. गणित अंकाचे लेक्चर्स, गणित अंक सरांचे लेक्चर्स बरं का ते. अंकुश सर तोंडात येतच नाही. गणितात येतं. हे पण मी बघतोय. बेस्ट आहे ते मी बघतोयच, लक्षात घ्या. पण माझ्याकडे जी मुलं अट्रॅक्ट होतायत, ती कोण आहेत? ज्यांना मी मोटिव्हेट करतोय. होऊ शकतंय. नॉर्मल मुलं नाहीयेत ही. ब्रिलियंटच आहेत. केवळ जेईईचं डिप्रेशन आहे. माझ्यासारखंच कोचिंग माफिया झालेले आहेत. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम तुम्ही सांगू का? माझ्यासारखी कोचिंग माफिया म्हणजे मी कोचिंग माफिया नाहीये. म्हणजे माझ्यासारखा प्रॉब्लेम बऱ्याच मुलांचा झालाय आणि ही मुलं आता माझ्याकडे आहेत. मी प्रामाणिकपणे ना तिन्ही विषय शिकवतोय बरं का, आणि YouTubeवर 3,000 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत, की ज्यात मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स शिकवलंय. तुम्ही बघू शकताय. आता मुद्दा असा आहे बरं का, मुद्दा काय तो म्हणजे मी एकटा शिकवू शकतो बरं का. 25 वर्ष कष्ट घेतलेत आणि अजून पण घेतोय. गेले 3-4 वर्षापासून आर.जी सरांचे पण लेक्चर्स बघतोय मी. आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीचे निशांत सर, त्यांच्याकडे सुद्धा माझा मुलगा होता ऑनलाईन. म्हणजे जे बेस्ट आहे ते घ्यायचंय. जे बेस्ट आहे ते घ्यायचंय, लक्षात घ्या. कुणालाही नावं ठेवायची नाहीयेत. जे काही चुकीचे वागत असतील तर बाळांनो, असं देवाजवळ प्रार्थना करूया, की त्यांना सद्बुद्धी द्या. विद्यार्थ्यांचं तो कुठं नुकसान व्हायला नाही पाहिजे. बरं, आता मुद्दा असा आहे, की मग आता तुम्ही तिन्ही विषय घेताय. मग आता या व्हिडिओत कशाला सांगताय? प्लॅन द्यायचा आहे तुम्हाला मला, प्लॅन. बरं, कोण आहात तुम्ही? कोण आहात? ब्रिलियंट मुलं आहात. कुठं कमी पडलाय ते सांगतो तुम्हाला मी. मी सांगतो क्लिअरली, की पहिली गोष्ट म्हणजे आता सुरुवात करा. वहीन पेन घेऊन बसा. माझी इच्छा आहे, मी लिहीत जातोय. तुम्ही बघा. 1 प्लस sin x, 1 मायनस sin x, 1 प्लस cos x, 1 मायनस cos x. त्याच्यानंतर sin 2x चे 2 फॉर्म्युले. ओके. मी लिहिणार नाही एक सुद्धा फॉर्म्युला. cos 2x चे 4 फॉर्म्युले. cos square x minus sin square x, 1 minus 2 sin square x, 2 cos square x minus 1, 1 minus tan square, 1 plus tan square. का सांगितलंय माहितीये का? नाहीतर तुम्ही म्हणाल सरांना येतच नसतील. येतंय, येतंय. पण एवढं पण आहे, मी काय गोल्ड मेडलिस्ट नाहीये बरं का. आता तुम्हाला वाटेल मी कुणाला तरी ट्रोल करतोय. नाही रे बाळांनो, नाही. मी आहे गोल्ड मेडलिस्ट. गोल्ड मेडल असतं. युनिव्हर्सिटी टॉपरला गोल्ड मेडल असतं.
मी तुमच्यासारखाच एक आहे म्हणून तर तुम्ही माझ्याशी रिलेट झालाय आणि मी तुमच्यासारखं आहे. मला माझ्या सरांनी जे सांगितलं, ज्या क्षणाला माझं लाईफ चेंज झालं, ती ही गोष्ट आहे. ट्रिगोचे फॉर्म्युलेच येत नाही आणि कुठलं कॅल्क्युलस जमणार आहे मग? लिस्ट वाढत जाणार आहे cos 2x चे. पुन्हा tan 2x चा एक फॉर्म्युला मला पाहिजे. नंतर sin 3x, नंतर cos 3x. लिस्ट वाढत जाणार आहे. स्क्रीनशॉट काढा. हे फॉर्म्युले पाहिजेत मला. त्याच्यानंतर sin A प्लस मायनस B. cos A प्लस मायनस बी, tan A प्लस मायनस बी. हे फॉर्म्युले पण तुम्हाला आले पाहिजेत. बरं हे झाल्यानंतर सांगतो sin C प्लस sin D. ओके. प्लस मायनस करून टाकू का? cos C प्लस मायनस cos D म्हणजे cos C प्लस किंवा cos C मायनस हे. आता डी फॅक्टरायझेशनचे 4 2 sin A cos B चा फॉर्म्युला आहे. 2 cos A लिस्ट वाढत जाणार आहे बरं का बाळांनो. 2 cos A आहे. ठीक आहे. आणि 2 sin A ए बी बरं का. 2 sin A sin B. हा फॉर्म्युला सगळ्यात वेगळा आहे. 2 sin A sin B चा फॉर्म्युला आहे cos A मायनस B मायनस cos A प्लस B. नाही येत बऱ्याच मुलांना. लिस्ट वाढत जाणार आहे. हे एवढे फॉर्म्युले. ओके 1 मायनस 1 प्लस साइन म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर असतो. 1 प्लस कॉस म्हणजे 2 cos स्क्वेअर x बाय 2. इथे 2 sin स्क्वेअर x बाय 2. sin 2 चा फॉर्म्युला 2 sin x cos x किंवा 2 tan x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x. बरं हे करावं लागणार आहे आपल्याला. बरं हे झालं. चला ठीक आहे. ट्रिगोचे बेसिक फॉर्म्युले झाले. आता पुढं काय? पुढं तुम्हाला स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असतात. इथं ए साइन थिटा आहे. मी इथं कोण आहे? ए टॅन थिटा आहे. इथं कोण आहे? ए सेक थिटा आहे. ठरलेलं सबस्टिट्यूशन आहे. हे तुम्हाला कळालं पाहिजे. हे तुम्हाला आलं पाहिजे. बरं याच्यानंतर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले सगळे करतात रे, सगळेच करतात. आता मी तुम्हाला सांगतो ते फॉर्म्युले करायचे. उद्याच क्रॅश कोर्सवर इंटिग्रेशनचे शॉर्टकट सुरू होणार आहेत लक्षात घ्या. इंटिग्रेशनचे शॉर्टकट सुरू होणार आहेत. पण ते शॉर्टकट जरी असले तर त्याला मला हे फॉर्म्युले लागणार आहेत रे बाळांनो. हे फॉर्म्युले लागणार आहेत. चला हे एक काम करा. बोर्डच्या एक्झामच्या वेळेस इम्पॉर्टंट थेरमचे 3 असे मी व्हिडिओ केले होते. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. इंटिग्रेशनचेच फक्त. डेफिनेट, इनडेफिनेटचे. ते तिन्ही व्हिडिओ प्लीज आता बघा. तुम्ही मला झाली की सर बोर्डची एक्झाम. हां, तुम्हाला हे करायचंय आणि इथं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे. बरं हेच 3 फॉर्म्युले रूटमध्ये आहेत. ओके म्हणजे कसं 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. लिहितो रे बाळांनो. जरा लिहितो म्हणजे तुमची लिस्ट तयार व्हायला पाहिजे आणि अगदी कडक भाषेत सांगतोय बरं का रे बाळांनो तुम्हाला, की हा फॉर्म्युला कधीही विचारला तुम्हाला यातला कुठलाही फॉर्म्युला कधीही विचारला तर सांगता आलं पाहिजे. अजून 3 लागणार आहेत मला. रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर लिहितो बरं का. म्हणजे तेच आहे बरं का ते. रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे 9 फॉर्म्युले. बानो जिंकलात तुम्ही एवढं केलं तर इनिशियली पहिल्याच दिवशी मला हे पाहिजे लक्षात घ्या. ट्रिगो आणि इंटिग्रेशन. मग ट्रिगो 2 हे आपलं टार्गेट आहे या वीक मधलं. इंटिग्रेशनचे शॉर्टकट डेली देणार आहे अगदी डेली. पण नुसतं देणार नाहीये. शॉर्टकटचा बेसिक फॉर्म्युला पण सांगणार आहे. ओके तो शॉर्टकट तयार करून तो वापरायचा कसा हे सांगून 4-5 प्रॉब्लेमवर त्याची प्रॅक्टिस पण करून घेणार आहे. म्हणजे ती फुल प्रूफ तो प्लॅन असणार आहे लक्षात घ्या. म्हणजे सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं मनापासून धन्यवाद, की तुम्ही क्रॅश कोर्सला रिस्पॉन्स दिलाय. क्रॅश कोर्सचं 7वं वर्ष आहे. मला खूप सांगताना अतिशय आनंद होतोय. ओके. खूप आनंद होतोय, की माझे जे ॲडमिशन्स आहेत त्यातले जास्तीत जास्त ॲडमिशन्स असे आहेत, की त्याचा भाऊ-बहीण माझ्याकडे होता. आता लहान भाऊ-बहीण पण माझ्याकडे आलेले आहेत. साताऱ्यात 25वं वर्ष आहे आमचं क्लासचं ऑफलाईन. तिथेही तसंच आहे. साताऱ्यातील मुलांना माहिती आहे आम्ही कुठेही बोर्ड, बॅनर काही करत नाही आणि YouTubeवर सुद्धा मी आमचा हा टॉपर, आमचा तो टॉपर असं कधी बोलतच नाही. कारण एक टॉपर होता माझ्याकडे. ठीक आहे कृष्णा. ओके. म्हणजे भरपूर टॉपर आहेत. मराठी भाषेचा अर्थ. आता कृष्णा माझ्या मुलाबरोबर सी-ओ-ए-पीत राहतो. सी-ओ-ए-पी सीएसमध्ये आहे. पण कृष्णाने गणित अंकाची बॅच घेतली होती का? हो, होती. आर-जी सरांची होती का? होती. म्हणजे 2 बॅच होत्याच ना. प्लस एक्झाम साइड, एक्झाम गोल. अरे ढिगाण आहे. एखाद्या टॉपरचं क्रेडिट घेणंच मला आवडत नाही. कारण ते तुमचे कष्ट आहेत. हां, आमचा गाईडन्स आहे ना. आमचा स्टडी प्लॅन आहे. मग या 25 दिवसाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला हे करायचं. बरं हे झालं मॅथ्सचं बाळांनो. मॅथ्स ॲट एनी कॉस्ट तुम्हाला नंबर ऑफ मोल्स आले पाहिजेत काढता. नंतर नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढले पाहिजेत. नंतर नंबर ऑफ एटॉम्स काढले पाहिजेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढता आले पाहिजेत. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. मग त्यात लॉज आहेत. गेल-लुसॅक्स लॉ आहे. लॉ ऑफ काय रे कन्झर्वेशन ऑफ मास आहे. लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन आहे. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन आहे. व्हिडिओत आपण डिटेलमध्ये सगळं घेतलंय. म्हणजे एकच व्यक्ती सगळे विषय शिकवू शकतोय का?
प्रयत्न केल्यावर होऊ शकतं. हां, पण मी सांगतो ना, मी नेहमी बोलत आलोय बरं का, की मी ग्रेट नाहीये. पण मी मुलांना मोटिव्हेट करतोय. मुलांच्याकडून ते करून घेतोय. नॉर्मल मुलं सुद्धा चांगला रिझल्ट लावतायत. पालक खुश आहेत, खुश आहेत लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी आनंद आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी आनंद आहे आणि आनंदातच तुम्हाला कामाला पण लावतोय मी. आता फिजिक्सचं काय करायचं? मी तुम्हाला सांगतो फिजिक्स. मी तुम्हाला एक सांगू का? थोडासा वेळ काढणार का तुम्ही? तर आपली फिनिक्स बॅच जी आहे, ही 2027 च्या मुलांसाठी आहे बरं का. पण त्यात ना फिजिक्सचे ना बेसिक बेसिक लेट्स स्टार्ट फिजिक्स नावाचा एक फोल्डर आहे. 5 व्हिडिओ आहेत बाळांनो. प्लीज एकदा बघा. त्यात प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर सगळं युनिट कन्व्हर्जन शिकवलंय. गरजेचं आहे आपल्याला. सीईटीसाठी लागणार आहे आपल्याला. आणि मी तुम्हाला सांगू का, यावेळेस फिजिक्स सुद्धा एक्स्ट्राऑर्डिनरी होणार आहे. कारण आपण टार्गेट कसं करतोय बघा. आता तुम्ही सांगतो तुमच्यात टॅलेंट आहे. तुम्ही हुशार आहात. पण सध्या थोडं डिप्रेशन आहे. थोडं झालं जेईई, झाली बोर्ड एक्झाम. आता सीईटी मेन लढाई आहे आपल्याला. मी तुम्हाला सांगतो नेहमी, नेहमी आपल्याला ना छत्रपती शिवाजी महाराजांचं ना उदाहरण डोळ्यासमोर आलं पाहिजे. कसलीही परिस्थिती असू दे, कितीही बिकट परिस्थिती असू दे, त्यातून महाराजांनी मार्ग काढलाय युक्तीनं, शक्तीनं. तसंच तुम्हाला करायचं आहे लक्षात घ्या. ही अशी उदाहरणं तुम्हाला डोळ्यासमोर ठेवायची आहेत आणि अभ्यास करायचा आहे. मग तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? डायरेक्टली घेऊ का ऑप्टिक्स? गेलं संपलं, उरलेला कॉन्फिडन्स पण गेला. नाही, माझा प्लॅन आहे. एरर एनालिसिस. सोपा आहे, 1 मार्क गॅरंटीनं. वेक्टर फिजिक्समधलं. इकडचं टफ आहे लक्षात घ्या, वेळ लागणार आहे. त्याच्यानंतर रेडॉक्स रिएक्शन एकदम बेस्ट आहे. रेडॉक्स नंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि सांगतो 28 तारखेपर्यंत पण 10 टॉपिकचं टार्गेट ठेवलंय. नेक्स्ट वीकमध्ये 15 टॉपिकचं टार्गेट ठेवायचं आहे आणि जे वीकच्या सुरुवातीला टार्गेट दिलं जातंय आपल्या इथं, कंटेंट ऑलरेडी अपलोडेड आहे. ओके. एक्स्ट्रा लेक्चर्स रोज थोडे-थोडे प्रोव्हाईड केले जाणार. शॉर्टकट्स डेली द्यायचे आहेत आणि तो एक डेली डोस दिला पाहिजे तुम्हाला. आणि YouTube नाही बंद करणार. आता काय होतंय, गुजरातवरून पालक आलेत ॲडमिशनसाठी. ओके. त्यांच्याशी मी बोललोय. इतका लांबून आलाय, तो आनंद वेगळाच आहे. सांगलीवरून आहेत. पुण्यावरून तर पहाटे 4 वाजता ते पालक निघाले होते आणि 7 ला तिथं पोहोचलेत. ओके. खूप, खूप प्रेम मिळते तुमचं, खूप प्रेम. मग माझी जबाबदारी वाढली ना. मला माझं काम प्रामाणिकपणे करायचंय आणि गेली 25 वर्ष ते मी करतोय. म्हणून तर मला ₹1 कुठे ॲड करावी लागत नाही. नाही करावी लागत आणि मी समाधानी आहे. सगळ्यांनीच माझ्याकडे आलं पाहिजे असं कसं होईल सांगा बघू. त्यामुळे मी नेहमी तुम्ही माझं चॅनल बघा. मी नेहमी YouTubeवर जे मला बेस्ट वाटते ना, त्यांना मी रिकमेंड करतो. मी तुम्हाला सांगतो मग चव्हाण सर असतील, जोशी सर असतील, अंकुश सर असतील, निशांत पटवर्धन सर असतील. जे बेस्ट आहे ते बेस्ट आहे. आता त्यातले काही तर आता मी तुम्हाला नेहमी सांगतो बरं का, म्हणजे क्लिअरली बरं का. अ, म्हणतो ना YouTubeचं अल्गोरिदम इतके बेस्ट चॅनल आहेत बाळांनो, की अंडररेटेड आहेत. माझ्यापेक्षा बेस्ट आहे. मी तिथूनच अभ्यास करतोय ना. तुम्हाला खरं सांगू का, एखाद्याचा कोर्स घ्यायची पण गरज नाही तुम्हाला. एवढं कंटेंट आहे YouTubeवर. तुमच्यात फक्त प्रामाणिकपणा पाहिजे. तुमच्यात फक्त प्रामाणिकपणा हवाय. तो आहे तुमच्यात. मग आता काय फिजिक्स सांगितलं तुम्हाला युनिट कन्व्हर्जन बेसिक आहे. कॅल्क्युलेशन स्पीड वाढलं पाहिजे. केमिस्ट्री सम बेसिक सांगितलं चला ह्याच्यासाठी फिजिकलसाठी. पण केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक आहे. फक्त आय पासून करा. आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर करा, क्लासिफिकेशन करा. हे सुद्धा परीक्षेत 5-5 प्रश्न येतात एकेका शिफ्टमध्ये. आलेत विथ प्रूफ आहे. बरं, आपल्या क्रॅश कोर्समध्ये तुम्ही काय घेताय? तुम्ही नुसतं पी-वाय-क्यू घेताय फक्त. अरे नाही. एक्सप्लेन करतोय ती कन्सेप्ट आणि मग पी-वाय-क्यू घेतोय. बरं का मी लक्षात घ्या. पण पी-वाय-क्यूच घेतल्या पाहिजेत लक्षात घ्या. मग अजून काय घ्यायचं मग? आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ कमी आहे ना. त्याच्यामुळे वेळ कमी आहे त्यामुळे हायर वेटेज असणारे टॉपिक आपण मार्चपासून टार्गेट करतोय. 1 मार्चपासून बरं का लक्षात घ्या. आणि फेब्रुवारी संपत आलाय. मग आता तुम्हाला पर्सनली माझ्याशी बोलायचा नंबर येतोय. पण खूप कॉल येतायत बरं का. पण तुम्हाला जर मला भेटायचं असेल तर 25 तारखेला आहे ना मी कोल्हापूरमध्ये. तिथेही अगोदर अपॉइंटमेंट घ्या रे बाळांनो. कसं होतं माहितीये का? खूप पालक येतात. 22 तारखेला जवळ-जवळ मी 11 पालकांशी बोललो. वेगळा-वेगळा वेळ देऊन. प्रत्येकाला अर्धा-अर्धा तास, 15-20 मिनिटं, अर्धा तास वेळ दिलाय. का तुमचा मला मला भेटायला येताना जो आनंद आहे ना, तो वेगळा आहे. तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि तो आनंद बघून एनर्जी येते रे. पण 3-4 तास बोलल्यानंतर मला लक्षात आलं, की आपली एनर्जी डाउन झाले. पटकन मी खाऊन घेतलं थोडंफार. त्यावेळेस मी इतका हे झालो होतो. 25 फेब्रुवारीला खूप मुलं येणार मला भेटायला कोल्हापूरमध्ये मला माहिती आहे. कारण बायोचा पेपर पण संपणार आहे. मी दुपारचाच प्लॅन करतोय कोल्हापूरला येण्याचं, की जेणेकरून थांबता येईल तिथं जास्त वेळ मला आणि तुमच्याशी भेटून बोलूनच मी परत येणार आहे. बरं. मग ते फोन करून प्लॅन ठरवता येईल. मग सगळं मी तुम्हाला सांगितलंय. माझ्याबद्दल जास्त माहिती सांगत बसलो ना तुम्हाला. आणि कसं आहे माहिती का बघा बाळांनो, की तुमची ज्याच्याशी वेव्हलेंथ जुळते ना, तिथंच थांबा. ओके. ठीक आहे तुमचा मित्र म्हणतो ना, "हे मस्त चॅनल आहे."
पण तुम्हाला त्या शिक्षकांशी जुळत नाही असं वाटत नसेल ना, दुसरा ऑप्शन बघायचा. बाळांनो काय आहे माहितीये का, मुलं मी बघितलंय बरं का, मी लास्ट टाईम एक व्हिडिओ टाकला होता. त्यात काही मुलांनी कमेंट केलं होतं, की "दिनेश सर इज किंग ऑफ मॅथ्स." काही लोकांनी केलं होतं, "गणित इज किंग ऑफ मॅथ्स." अरे दोन्ही पण किंग आहेत. हो, दोन्ही पण बेस्ट आहेत. त्यामुळे आमच्यात काही प्रॉब्लेमच नाहीये. त्यामुळे तुम्ही तो वाद घालत बसू नका बरं का. तुम्ही अभ्यास करा. क्रॅश कोर्स भरपूर लॉन्च होत आहेत. योग्य आहे तो पर्चेस करा. नक्की करा, नक्की करा. तरी छान होईल म्हणून आपण अभ्यास तुमचा. फक्त एक लक्षात घ्या, चमत्कार होणार नाही. तुम्हाला करायचंय. तुम्हाला वही पेन घेऊन बसायला लागणार आहे. तुम्हाला 12-12 तास वेळ द्यावा लागणार आहे. तुम्हाला त्या 12चं 15 तास सुद्धा जावं लागणार आहे. इनिशियली हळू करावं लागणार आहे आणि ह्याच्यात पार्टीज, बर्थडे पार्टी, सेलिब्रेशन, डोहाळे जेवण, वाढदिवस, काय ते बारसं, काकाचं लग्न, मामाचं लग्न, हे जर टाईमपास करत बसला की संपलं बरं का रे बाळांनो. मग चला मोठं काम स्टार्टलाच दिलंय आणि ऑफलाईनच्या मुलांना आत्ता सांगतो, नीट लक्ष द्या. यातला कुठला जर फॉर्म्युला नाही आला, तर मग समजून घ्यायचं रट्टे बसणार लक्षात घ्या. हो, करावंच लागणार आहे मला. भीती थोडी दाखवावी लागते रे. खूप प्रेमळ आहे मी. खूप प्रेमळ आहे. पण प्रेमळपणा दाखवून चालत नाही. मग चला तुमचे काही डाउट वगैरे असतील तर नक्की मला विचारा. स्टडी प्लॅन अजून डिटेलमध्ये देणार आहे. संध्याकाळी पुन्हा एखादा व्हिडिओ आला की नक्की बघा तुम्ही. चॅनलला तुमचं प्रेम असंच राहू दे. असंच राहू दे आणि सांगू का? बोर्डच्या वेळेस मी क्वेशन्स गेस केले होते. पण पुन्हा एकदा प्रामाणिकपणे सांगतो, सी-ई-टीला आपण नुसतं गेस करू शकत जरी नसलो, तरी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जेवढे तुमचे सी-ई-टीचे पेपर आहेत तेवढे काढा. प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्न आहे. मग झालं की गेस. मग केमिस्ट्रीला करता येतं. मग यासाठी आपली वायवा सीरीज. 18 व्हिडिओ आहेत आणि त्याच्यावरचे व्हिडिओ आता अपलोड होत राहणार. फ्री आहेत सगळ्यांसाठी. तिथून तुम्ही करू शकता. ओके. मग YouTubeवर बेस्ट शिक्षकांना फॉलो करा. ऑल द बेस्ट.